वैशिष्ट्य भारतातील भागबाजाराचं संघटन व्यवस्थापन या घटकाचा अभ्यास केलेला होता। आता यानंतर भागबाजाराचं कार्य काय आहे किंवा भागबाजाराचं असणारं महत्व काय आहे या घटकाचा अभ्यास या ठिकाणी करायचा। आता भागबाजाराचे कार्य बघत असताना भागबाजार हा देशाच्या आर्थिक विकासाचा कणा मानला जातो। भागबाजार हा देशाच्या आर्थिक विकासाचा किंवा आर्थिक अर्थव्यवस्थेचा भारमापक म्हणून ओळखला जातो आणि म्हणून भागबाजाराचा अभ्यास करत असताना, भागबाजाराच्या कार्यांचा अभ्यास करत असताना आज प्रत्येक देशाला औद्योगिकरणासाठी, आर्थिक विकासासाठी लागणारं भांडवल निर्मिती करण्याचं काम, लागणारा भांडवल पुरवठा करण्याचं काम हा भागबाजार करतो आणि म्हणून प्रत्येक देश, प्रत्येक शासन व्यवस्था देशाच्या भागबाजाराचा विकास कसा होईल या दृष्टीने योजना आखत असते, भागबाजाराच्या विकासाला प्रोत्साहन देत असते, त्यासाठी विविध प्रकारच्या सोयी सवलती दिल्या जातात। आता या भागबाजाराची नेमकी काय कार्य आहेत? भागबाजाराचा अनन्यसाधारण होतो, अनेक कार्य असली तर काही मोजक्या कार्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी। आता भागबाजाराचं पहिलं कार्य सांगितलं जातं की भांडवल उभारणी करणे, म्हणजे देशाचं जे औद्योगिकरण होत असतं, देशाच्या आर्थिक विकासासाठी जे अनेक पायाभूत उद्योग असतात, व्यवसाय धंदे असतात किंवा शासकीय योजना असतात, या प्रत्येक घटकासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी पुरेसं भांडवल उपलब्ध होणं गरजेचं असतं आणि ही भांडवल निर्मिती करण्याचं काम त्या देशाचा भागबाजार करतो। कारण भागबाजाराचा अर्थ सांगितला जातो, भागबाजार म्हणजे प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीचं ठिकाण। आता या प्रतिभूतीच्या विक्रीतून उद्योगधंद्यांना लागणारं भांडवल निर्मिती केली जात असते, म्हणजे एक प्रकारे प्रतिभूतीच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम हा त्या देशाचा भागबाजार करत असतो। म्हणून भागबाजाराचं पहिलं काम सांगितलं जातंय ते म्हणजे देशाच्या औद्योगिकरणासाठी, देशाच्या आर्थिक विकासासाठी, देशातील उद्योगधंद्याच्या भरभराटीसाठी लागणारी भांडवल उभारणी करून देणं। मग हे भांडवल दीर्घकालीन असेल, अल्पमुदतीचं असेल किंवा अपवादात्मक परिस्थितीत मध्यम मुदतीचं सुद्धा असेल, म्हणजे उद्योगधंद्यांना व्यवसायासाठी लागणारे भांडवल निर्मिती करण्याचं काम हे त्या देशाचा भागबाजार करतो। आता ही भांडवल निर्मिती करत असताना, भांडवल उभारणी करत असताना ही भांडवल उभारणी कशी केली जाते? तर देशातील जे अनेक छोटे गुंतवणूकदार असतात, छोटे बचत करणारे घटक असतात, यांच्या बचतीला भागबाजार भांडवलात रूपांतर करतो, म्हणजे बचतीला गतिशीलता प्राप्त करून देण्याचं काम हा त्या देशाचा भागबाजार करतो। आता गतिशीलता उपलब्ध करून देणं म्हणजे काय? तर देशातील जी बचत आहे, जे काय आर्थिक देवघेव आहे, ही देवघेव नेहमी उत्पन्नाच्या अपेक्षेनं गतिशील असते, म्हणजे ज्या उद्योगधंद्यात नफ्याचं प्रमाण जास्त आहे त्या उद्योगात भांडवल येत असतंय, तर जे उद्योग आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत, आजारी पडणारे आहेत किंवा कमकुवत झालेले आहेत, त्या व्यवसायातील भांडवल बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे प्रगतशील असणारं यशस्वी उद्योगात भांडवल गुंतवणूक वाढत असते, तर आजारी उद्योगातील भांडवल हे बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते आणि हे काम देशाच्या भागबाजारातील प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीद्वारे होत असते। ज्या उद्योग व्यवसायाची भरभराट होत आहे, आर्थिक विकास होत आहे, प्रगती होत आहे, त्या उद्योगधंद्याच्या प्रतिभूतीमध्ये गुंतवणूक वाढत जाते आणि यामधूनच एक प्रकारे भांडवलाला गतिशील बनवण्याचं काम, बचतीला गतिशीलता देण्याचं काम हा भांडवल बाजार, भागबाजार करतो। आपण पूर्वी आपल्या इकडं आपली जी बचत आहे, आपल्याकडे साठलेला निधी आहे, हा निधी आपण आपल्या ताब्यात किंवा कुठेतरी सुरक्षित ठेवत होतो आणि त्या ठिकाणी तो निधी आहे तेवढाच वाढत होता। म्हणजे आर्थिक भाषेत बोलायचं झालं, आर्थिक परिभाषेत जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी साठलेला निधी, साठलेला आर्थिक चलन हे कुजण्याची प्रक्रिया होते, पण त्याला गतिशील बनवलं जाते आणि ही बचत
भाग बाजारात आणण्याचं काम एक प्रकारे भाग बाजाराच्या मार्गाद्वारे केलं जात असतं. त्या दृष्टीने भाग बाजार विविध माध्यमाद्वारे जनतेला भाग बाजाराच्या बाबीची ओळख करून देण्याचं काम करत असते, माहिती तेवढी घेत जात असते आणि त्या व्यक्तींना त्यांनी केलेली बचत प्रतिभूतीमध्ये गुंतवली जावी यासाठी त्यांना प्रशिक्षण किंवा जागृत करण्याचं काम केलं जात असतं आणि त्याच्यातूनच बचतीला गतिशील बनवण्याचं काम, बचतीचं भांडवलात रूपांतर करण्याचं काम हा त्या देशाचा भाग बाजार करतो. भाग बाजाराचं नंतरचं कार्य सांगितलं जातं ते म्हणजे मूल्य निर्धारण. आता कशाचं मूल्य निर्धारण केलं जातंय तर प्रामुख्याने ज्या देशात प्रतिभूती विकल्या जातात मग या प्रतिभूतींचं मग ते भाग असतील, कर्जरोखा असेल, बंधपत्र असतील, यासारख्या ज्या प्रतिभूती आहेत या प्रतिभूतीचं खास करून याचे जे प्राधान्य दिलं जात असतंय ते भागाचं मूल्यमापन जास्त प्रमाणात. कारण या भागाचं बाजार मूल्य हे सातत्यानं कमी जास्त होत असतं. ज्या उद्योगधंद्यामध्ये चांगल्या पद्धतीचा परतावा आहे, सुरक्षितता आहे, कंपनीच्या कामाबाबत विश्वास आहे त्या ठिकाणी प्रतिभूतींना चांगला दर मिळतो आणि याच्यातून गुंतवणूकदाराच्या संपत्तीत पण वाढ होतेच, पण त्याच वेळेला त्या कंपनीच्या कामकाजाचं मूल्यमापन सुद्धा केलं जात असतं. म्हणजे भागाचं भांडवल बाजारातील जो खरेदी विक्रीचा दर आहे हा दर एक प्रकारे त्या कंपनी कामकाजाचा आरसा असतो. कंपनीच्या आर्थिक व्यवहाराचं प्रतिबिंब त्या ठिकाणी उमटवलेलं असतंय आणि याच्यातून या प्रतिभूतीचं मूल्य निर्धारण करण्याचं काम हे भाग बाजारात केलं जात असतंय. कारण का भाग बाजारातील भागाचं प्रतिभूतीचं मूल्यमापन हे मागणी पुरवठ्याच्या समतोलातून होतं. खरेदीदार आणि विक्रेता यांच्यात सातत्याने दराचं बार्गेनिंग चाललेलं असतं, दराची घासाघीस चाललेली असते आणि या घासाघीसीतून जिथं विक्रेता आणि खरेदीदारांच्या समन्वय होतोय त्या ठिकाणी त्या भागाचं खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. म्हणजे देशातील असणारे जे विविध कंपन्यांचे भाग आहेत या भागाचं त्या कंपनीच्या कामाचं मूल्यमापन एक प्रकारे मूल्य निर्धारण करण्याचं काम हा त्या देशातील भाग बाजार. नंतर सांगितलं जातं की भाग बाजार हा अर्थव्यवस्थेचा भार मापक म्हणून ओळखला जातो. त्याचा भाग मापक बघत असताना बघा बऱ्याच वेळेला अर्थव्यवस्थेचा भाग मापक म्हणून भाग बाजार कसा काम करत असतोय. जसं आपण बदलत्या घडामोडीचं ज्ञान व्हावं यासाठी काही एकक निर्माण, आपण आपलं ताप बघत असताना तापमान मापीचा वापर करतो आणि त्याच्या आधारे आपण आपल्या शरीराचं निदान करण्याचा प्रयत्न केला जातो. तसं अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं आहे, अर्थव्यवस्थेत कोणते बदल व्हायला लागलेले आहे, अर्थव्यवस्था तेजीकडे निघाली की मंदीकडे निघाली, या सगळ्या घडामोडीचा परिणाम हा त्या देशाच्या भाग बाजाराच्या निर्देशांकावर होतो. आपण जर आपल्या देशातील भाग बाजाराच्या निर्देशांकाचा अभ्यास करायचं म्हणलं तर आशिया खंडातील सर्वात जुना भारतातील कायमस्वरूपी नोंदणी मिळालेला मुंबई भाग बाजार आणि मुंबई भाग बाजाराचा जो निर्देशांक आहे त्याला सेन्सेक्स म्हणतात. सेन्सेक्सचा अर्थच कोड आहे. सेन्सेक्सचं एकत्रीकरण सेन्सेक्स मध्ये पहिला तळाग आहे तो सेन्सिटिव्हनेस. आता सेन्सिटिव्हनेस म्हणजे काय तर त्याला आपण एखादी घटना घडली तर त्याची प्रतिक्रिया देण्याची जी क्षमता असते आपण म्हणतोय किती सेन्सिटिव्ह आहे, झालेल्या बदलाचा लगेच प्रतिसाद उमटण्याची प्रक्रिया असते. आणि पुढं सेन्सेक्स मध्ये इंडेक्स आहे ते इंडेक्स मध्ये म्हणजे निर्देशन. आमच्या देशात अर्थव्यवस्थेत ज्या काही घडामोडी घडतात, जे काही बदल होतात त्याचा ताबडतोब परिणाम दाखवण्याचं काम हा निर्देशन करतो. सेन्सिटिव्ह इंडेक्स नंबर असतो. काही घडून देतो देशातील प्रत्येक घडामोडीचं
कळत नकळत अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. अगदी उदाहरण सांगायचं झालं, देशातील राजकीय निवडणुका लागल्या त्याचा परिणाम निर्देशांकावर होतो. आमच्या देशात नैसर्गिक आपत्ती आली त्याचा परिणाम निर्देशांकावर होतो. देशात काही मानवी वाईट गोष्टी घडल्या मानवनिर्मित, उदाहरणार्थ अतिरेकी हल्ले झाले. आपण जर मुंबई हत्याकांड झाला होता त्याच्यात त्यांचं टार्गेट होतं मुंबईच्या भाग बाजारावर सुद्धा हल्ला करायचा. दुर्दैवानं घडलं नाहीये, ते आपलं सुदैव म्हणायचं. म्हणजे देशात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं अगदी उद्योगधंद्यामध्ये जरी काय वाद चालू झाले, अनेक उद्योगपतींच्या कौटुंबिक वादाचा परिणाम सुद्धा मुंबईच्या भाग बाजारावर झालेला दिसून येतो. आणि अशा वेळेला त्या उद्योगधंद्यातील कलर मिटवण्याचं काम शासनाच्या शासनकर्त्यांकडे केलं दिसून. बऱ्याच वेळेला देशातील 2 सर्वोच्च संस्थांमध्ये सुद्धा काही वाद निर्माण होतो नाही. मध्यंतरी भाग बाजारावर नियंत्रण ठेवणारी सेबी, भांडवल बाजारावर नियंत्रण ठेवणारी आणि इन्शुरन्स क्षेत्रावर निर्णय ठेवणारी सर्वोच्च संस्था इरडा यांच्यात सुद्धा काही वेळेला क्लॅशेस झाले आणि त्याचा परिणाम आमच्या भाग बाजाराच्या निर्देशांकावर झाला. म्हणजे देशात करणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा कळत परिणाम हा होतोय. आणि म्हणून भाग बाजार हा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा भारमापक मानला जातो. अर्थव्यवस्थेत तेजी येणार आहे की मंदी येणार आहे हे अर्थव्यवस्थेच्या भाग बाजाराच्या निर्देशांकावर ठरतं. नंतरच सांगितलं जातं की भाग बाजार हा गुंतवणूकदारांचं हितरक्षण करण्याचं काम करतो. आता हे हितरक्षण कसं केलं जातंय तर भाग बाजारामध्ये अगदी लहानात लहान रकमेपासून कमीत कमी किमतीपासून सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा आपल्याकडची बचत देशातील कंपन्यांच्या भाग खरेदी करून त्याच्यात गुंतवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग जो पण देशातील गुंतवणूकदारांचा विश्वास आहे तो पण ती गुंतवणूक सुरक्षित असते. एक प्रकारे उद्योजकाला भांडवल निर्मिती होत असते. आणि ही विश्वसनीयता जोपासण्याचं काम हा त्या देशाचा भाग बाजार करतो. आता ही विश्वसनीयता कशी जोपासली जाते? समजा भाग बाजारात किंवा कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये काही गैरप्रकार घडत असतो तर त्यावेळेला देशाचा भाग बाजार त्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करू शकतो. तुमच्या कंपनीची ज्या कंपनीच्या नावाची नोंद भाग बाजारात झालेली आहे ज्याला लिस्टिंग ऑफ कंपनी म्हटलं जात असतं त्या कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची काही प्रमाणात तपासणी ही संबंधित भागधारकांकडे केली जाते. ती कंपनी भाग बाजाराने घालून दिलेल्या नियमाचं पालन करते का नाहीये. जर नियमाचं पालन करत नसेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई, दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार हा भाग बाजाराला असतो. जर कंपनीनं भाग बाजाराच्या सूचनांचं मार्गदर्शक तत्वाचं पालन केलं नाहीये तर बऱ्याच वेळेला भाग बाजार त्या कंपनीच्या नावाची नोंद रद्द करू शकतो. म्हणजे एक प्रकारे त्या देशाचा भाग बाजार त्या देशातील ज्या उद्योगधंदे करणाऱ्या कंपन्या आहेत, औद्योगिक कंपन्या आहेत, या औद्योगिक कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवते. जर गुंतवणूकदारांनी भाग बाजाराकडे तक्रार केली, भाग बाजाराच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली तर त्या तक्रारीची दखल घेऊन योग्य कारवाई करण्याचे अधिकार सुद्धा काही मर्यादित प्रमाणात देशाच्या भाग बाजाराला दिलेले आहेत. म्हणजे एक प्रकारे गुंतवणूकदारांचं हितरक्षण करणं, गुंतवणूकदारांचा विश्वास सांभाळण्याचं काम हा त्या देशाचा भाग बाजार करत असतोय. आणि म्हणून भाग बाजाराच्या दृष्टीनं, गुंतवणूकदाराच्या हितरक्षणाच्या दृष्टीनं भाग बाजाराचं योगदान महत्वाचं मानलं जात आहे. मग हे गुंतवणूकदार कोणत्याही प्रकारचे म्हणजे आपण जर गुंतवणूकदाराचं बघितलं, काही गुंतवणूकदार भागात गुंतवणूक करतात, काही गुंतवणूकदार कंपनीचे कर्जरोखे खरेदी करतात, काही गुंतवणूकदार कंपनीचे बंधपत्र खरेदी करतात, काही गुंतवणूकदार कंपनीच्या सार्वजनिक ठेवीमध्ये ठेव ठेवतात आणि याबाबत कंपनीकडून कुठल्याही प्रकारचं चुकीची घटना घडली, चुकीचं कारवाई झाली तर तो गुंतवणूकदार भाग बाजाराच्या वरिष्ठ व्यवस्थापनाकडे तक्रार दाखल करू शकतोय, त्याची दखल घेतली जाऊ शकते. म्हणजे एक प्रकारे गुंतवणूकदारांचा विश्वास सांभाळणं आणि गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीचं हितरक्षण करण्याचं काम हा त्या देशाचा भाग बाजार.
नंतर भाग बाजाराचं काय सांगितलं जातं की तरलता प्राप्त करून देणे. आता तरलता म्हणजे काय, तर साधारणतः स्थावर मालमत्तेचं किंवा वस्तूचं पैशात रूपांतर करण्याची जी क्षमता असते त्याला तरलता म्हणतात. म्हणजे आमच्या ज्या काही वस्तू आहेत किंवा जी मालमत्ता आहे या मालमत्तेचं पैशात रूपांतर करणं. मग भाग बाजार तरलता कसं सांभाळतोय, तर जर गुंतवणूकदाराला आर्थिक पैशाची गरज असेल तर हा गुंतवणूकदार आपल्याकडची प्रतिभूती भाग बाजारात विकू शकतो. इतर गुंतवणूकदारांना विकता येते आणि तो आपली पैशाची गरज भागवतो. पैशाची गरज संपल्यानंतर त्याच्याकडे जर पैसा शिल्लक राहिला तर हा शिल्लक पैशातून तो कंपनीच्या प्रतिभूतीची पुनर्खरेदी करू शकतो. म्हणजे एक प्रकारे पैशाचं प्रतिभूतीमध्ये आणि प्रतिभूतीचं पैशात रूपांतर करण्याची सुविधा ही भाग बाजाराकडून दिली जात असते. म्हणजेच एक प्रकारे जी गुंतवणूक आहे या गुंतवणुकीचं रोखीत रूपांतर करण्याची क्षमता ही भाग बाजारात जास्त असते. रोखीचं प्रतिभूतीत रूपांतर करणं किंवा प्रतिभूतीचं रोखीत रूपांतर करणं हे भाग बाजारामुळे शक्य होत असतंय. आणि म्हणून भाग बाजाराचं कार्य सांगत असताना भाग बाजाराचं महत्वाचं कार्य सांगितलं जात आहे की स्थावर मालमत्तेला खास करून प्रतिभूतीला तरलतेत रूपांतर करणं किंवा तरलतेचं प्रतिभूतीत रूपांतर करणं आणि याच्यातच प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात भाग बाजारामध्ये किमतीत चढ होतात. आणि त्या दृष्टीनं तरलता प्राप्त करून देण्याच्या दृष्टीनं भाग बाजाराचं काम कार्य महत्वाचं. नंतर भाग बाजाराचं महत्व सांगितलं जातं की सट्टेबाजीला वाव देणे. आता बऱ्याच वेळेला भाग बाजारातील सट्टेबाजीशी तुलना व्यवहारात जुगाराशी केली जाते. तुम्ही जी भाग बाजारात केलेली गुंतवणूक आहे ही गुंतवणूक एक प्रकारे केलेला जुगार म्हणतात. कारण का आपल्याला माहित नसतं उद्या या प्रतिभूतीची किंमत काय होणार आहे. आपण केलेली गुंतवणूक सुरक्षित राहणार आहे की असुरक्षित राहणार आहे. आपण केलेल्या गुंतवणुकीवर परतावा कधी मिळणार आहे याबाबत कोणतीही निश्चितता नाही. सर्व काही अनिश्चित असतं आणि सर्व काही अनिश्चित असल्यामुळं भाग बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची मानली. आपल्याकडचे लोक सहजा भाग बाजारात गुंतवणूक करत नाही कारण त्यांना भीती असते. समजा मी एखाद्या कंपनीच्या प्रतिभूतीमध्ये गुंतवणूक केली आणि ती कंपनी बंद पडली, कंपनी पळून गेली तर माझ्या गुंतवणुकीचं काय. पण भाग बाजारामध्ये काम करणारे दलाल असतात, आडते असतात. हे दलाल हे आडते मोठ्या प्रमाणात भाग बाजारामध्ये सट्टेबाजीचे व्यवहार करतात. म्हणजे भाग बाजारातील सट्टे बाजाराचा व्यवहार हा बऱ्याच अंशी कायदेशीर मानला जातो. म्हणजे आता सट्टेबाजी करायची म्हणजे काय करायचं, प्रतिभूतीची खरेदी विक्री करत असताना अनेक वेळेला कळत न कळत दराच्या मध्ये हस्तक्षेप करणं, दर नियोजन करून दर वाढवणं किंवा दर कमी करणं किंवा परिस्थितीचा अभ्यास करून भविष्यकालीन वाईट व्यवहार करणं हे सगळे प्रकार सट्टेबाजीमध्ये चाललेले असतात. आणि एक प्रकारे सट्टेबाजीला वाव देण्याचं काम हा भाग बाजार करतो. तुम्ही जर भाग बाजारातील चढ उताराचा अभ्यास केला तर या चढ उतारामध्येच भाग बाजारातील दलालांचा फायदा होतो. आज एखाद्या भागाची किंमत वाढली त्यावेळेला ते वाढलेल्या किमतीने भाग विकत असतात. ज्यावेळेला भागाच्या किमती कमी होतात त्यावेळेला कमी झालेल्या किमतीने ते भाग खरेदी केले जातात. म्हणजेच या ठिकाणी भागाच्या खरेदी विक्रीच्या दराचा फरक हा भाग बाजारातील गुंतवणूकदारांचा फायदा असतो. आणि मग यातूनच अनेक वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे सट्टेबाजी करणं, दरातील चढ उताराचा लाभ घेण्याचा प्रयत्न हे भाग बाजाराद्वारे केला जात असतोय. म्हणजेच भाग बाजार एक प्रकारे कायदेशीर सट्टेबाजीला प्रोत्साहन देत असलेला दिसतोय. का तर या सट्टेबाजीतून मोठ्या प्रमाणात भांडवलाची गतिशीलता वाढलेली असते. बचतीला गतिशीलता करत असते. एखाद्या भागाचा दर, एखाद्या प्रतिभूतीचा दर आज जो आहे तोच उद्या राहील याची शाश्वती नाहीये. याच्यात सातत्याने चढ उतार होत असतात आणि त्यामुळं एक प्रकारे या ठिकाणी भाग बाजारामध्ये प्रतिभूतींची
सट्टेबाजी केली जात असते आणि ही सट्टेबाजी कायदेशीर मानली जाते. नंतर सांगितलं जातं की भाग बाजारामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती प्राप्त. आता देशाच्या आर्थिक विकासाला गती कशी प्राप्त होते तर आर्थिक विकासासाठी लागणारी भांडवल गुंतवणूक ही भाग बाजारातून उपलब्ध होते. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करायच्या असोत, उद्योगधंद्यामध्ये पायाभूत सुविधा करणं किंवा शासनाला सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं मूलभूत सेवा निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागत असते आणि हे लागणारे भांडवल हे भाग बाजारातून उपलब्ध केले. मी पुन्हा तुम्हाला सांगितलेलं उदाहरण सांगायचं झालं तर कोकण रेल्वेचा विकास करायचा होता, त्यासाठी निधी नव्हती, मग शासनानं कोकण रेल्वेचे बॉन्ड स्वीकारले. आज महाराष्ट्र शासनानं कृष्णा खोऱ्याचं पाणी अडवून त्याचा महाराष्ट्राच्या विकासासाठी फायदा व्हावा यासाठी निधीची कमतरता झाली. महाराष्ट्र शासनानं कृष्णा खोरे विकास महामंडळाचे बॉन्ड विक्रीला काढले आणि त्याच्यातून निधीची गरज भागवली. म्हणजे देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम हा त्या देशाचा भाग बाजार करत असतो. याच्यातून शासकीय योजनांना देशाच्या आर्थिक उपक्रमाला निधी उपलब्ध केला जातोय. त्याच पद्धतीनं देशातील कंपनी क्षेत्राला लागणारं भांडवल सुद्धा मोठ्या प्रमाणात भाग बाजारातून उपलब्ध करून दिलं जात असते. म्हणजे एक प्रकारे भाग बाजार देशाच्या आर्थिक विकासाला, देशाच्या आर्थिक घडामोडीला चालना देण्याचं काम करत असतोय आणि त्या दृष्टीनं देशाच्या भाग बाजाराचे योगदान हे अतिशय महत्वाचं मानलं जातंय. आपण फक्त या ठिकाणी भाग बाजार म्हणजे काय, भाग बाजाराचा अर्थ, भाग बाजाराचे वैशिष्ट्ये, भाग बाजाराची संघटनात्मक रचना, भाग बाजाराचं व्यवस्थापन आणि भाग बाजाराचे कार्य या घटकाचा अभ्यास केला.